Good morning, my dear students. Myself Vidya Savan, and today we are going to learn our lesson number 7th, नातवंडास पत्र. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीत असणारा नातवंडास पत्र हा पाठ पाहणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत नंदू नाटेकर. या पाठाचे लेखक आहेत नंदू नाटेकर. स्टूडेंट्स, आज हम हमारे इस लेक्चर में 7th लेसन नातवंडास पत्र ये देखने वाले हैं. लेखक है, उसके ऑथर है नंदू नाटेकर. विद्यार्थी मित्रांनो, पाठाला सुरुवात करण्याच्या आधी आपण लेखक नंदू नाटेकर यांचा परिचय आपण आज करून घेऊयात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, नातवंडास पत्र या पाठाचे लेखक नंदू नाटेकर हे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू म्हणजे बॅडमिंटन प्लेयर श्री नंदू नाटेकर हे प्रसिद्ध लेखकही आहेत आणि बॅडमिंटनपटूही आहेत. यांनी या पाठाद्वारे आपल्या नातवंडांना पत्र लिहिलेले आहे आणि या पत्रातून त्यांनी आपल्याला त्यांच्या उज्ज्वल यशाचे रहस्य सांगितले आहे की त्यांना यश कसे मिळत गेले, त्यांना त्याच्यासाठी किती परिश्रम करावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, कोणतंही यश जर आपल्याला प्राप्त करायचे असेल तर त्याला भरपूर परिश्रम करावे लागते. त्याचबरोबर त्यांनी निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले त्यांचे बालपण आणि बॅडमिंटनाचा छंद त्यांना कसा लागला किंवा बॅडमिंटनाचा छंद त्यांनी कसा जोपासला हे त्यांनी आपल्या नातवंडांना या पत्रातून सांगितलेले आहे. त्याचबरोबर वाईट गोष्टी कोणत्या आणि आपल्याला दुसऱ्यांवर किती अवलंबून राहिलं पाहिजे याची शिकवण त्यांनी आपल्या नातवंडांना दिली आहे. स्टूडेंट्स, नातवंडास पत्र इस लेटर के माध्यम से लेखक नंदू नाटेकर उन्होंने अपने नाती और पोतियों को उस लेटर के द्वारा उन्होंने बैडमिंटन में कैसे अपना उज्जवल यश उन्हें मिलता गया यह बताया है. साथ में नेचर से रिलेटेड उनका जो बचपन था वो कैसे था, बैडमिंटन का छंद उन्हें कैसे लगा और वो कितना परिश्रम करते हैं. कोई भी अगर यश हमें हासिल करना है तो उसके लिए परिश्रम यानी हार्डवर्क करना बहुत ज़रूरी होता है. ये सारी बातें उन्होंने अपने नाती और पोतियों को इस पत्र के द्वारा बताई गई है. सो लेट्स स्टार्ट स्टूडेंट्स अवर लेसन नातवंडास पत्र. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपण लेखकांचा परिचय पाहिलाच आहे, तर सविस्तर परिचयही त्यांचा पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, नंदू नाटेकर 1933 हे नातवंडास पत्र या पाठाचे लेखक आहेत. खरं सांगता नातवंडास पत्र हे नंदू नाटेकर यांनी आपल्या नातवंडास लिहिलेले हे पत्र आहे. हे भारताचे माजी बॅडमिंटन राष्ट्रीय विजेते आहेत. नाटेकर यांनी भारतासाठी 15 वर्षाच्या कारकिर्दीत 100पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत. स्टूडेंट्स, भारत के लिए 15 साल उन्होंने 100 से अधिक नेशनल और इंटरनेशनल अवॉर्ड्स उन्होंने जीते हुए हैं. त्यांनी एकूण 6 वेळा मॅच सिलग नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये, मॅच सिंगल नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये, मॅच डबल नॅशनल चॅम्पियनशिप मिळवून एकूण 6 वेळा आणि मिश्र दुहेरी राष्ट्रीय स्पर्धेत 5 वेळा विजेतेपद मिळवले आहे. 1961 मध्ये त्यांनी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत. त्यांना विद्यार्थी मित्रांनो 1961 मध्ये अर्जुन पुरस्कार, अर्जुन अवॉर्ड याने सुद्धा सन्मानित केलेले आहे. प्रस्तुत पाठातून लेखकांनी निसर्गाच्या सानिध्यात त्यांचे घालवलेले बालपण, बॅडमिंटनची त्यांना असलेली आवड आणि सातत्यपूर्ण केलेले परिश्रम याचे वर्णन
प्रस्तुत पाठात लेखकांनी आपल्याला नातवंडांना सांगितलेले आहे. अशा प्रकारचा संवाद पत्ररूपाने नातवंडांशी त्यांनी साधलेला आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, आपण पाठाला सुरुवात करूयात. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठाला सुरुवात करूया. पाठाचे नाव आहे नातवंडास पत्र. स्टुडंट्स, this is an informal letter written by Nandu Natekar, the former badminton player and national winner, to his grandchildren, while sharing experiences of his life and how he became a successful sportsman. He passes along to them important values of life such as being self-reliant and self-dependent. प्रिय उद्धव, मेघा, मिहिका व जान्हवी, अनेक आशीर्वाद. माय डिअर ग्रँडचिल्ड्रन उद्धव, मेघा, मिहिका अँड जान्हवी, मेनी ब्लेसिंग्स. अनेक आशीर्वाद म्हणजे मेनी ब्लेसिंग्स. कितीदा तरी मनात येते, माझ्या मनात अनेकदा येते की तुम्हा चौघांबरोबर तुमच्याशी मनसोक्त गप्पा कराव्यात. तुम्हा चौघांबरोबर बसून मनसोक्त म्हणजे मनापासून भरपूर, टू वन्स हार्ट्स कंटेंट, मनापासून भरपूर अशा गप्पा माराव्यात, तुमच्याशी बोलावं असं त्यांना वाटतं. मी माझे बालपण कसे घालवले ते तुम्हाला सांगावेसे वाटतं. मैंने मेरा बचपन कैसे गुजारा ये मुझे बताना चाहिए. I wish to tell you how I spent my childhood, my college days. असं नंदू नाटेकर यांनी म्हटलेलं आहे. माझे शाळा कॉलेजातले दिवस कसे होते ते सांगावे आणि पुस्तकातून, मित्रांकडून व शिक्षकांकडून मी काय काय आणि कसे कसे शिकलो ते सांगावे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्या आईवडिलांकडून, तुमच्या पणजी पंजोबांकडून, त्यांच्या मायेतून मी काय शिकलो हेही तुमच्याशी बोलावे. नंदू नाटेकर म्हणतात की आय विश टू टेल यू हाव आय स्पेंड माय चाइल्डहुड, माय कॉलेज डेज, about my friends, teachers and what I learned from them, especially from my parents, grandparents, great-grandparents and from their affection. मायेतून म्हणजे प्रेमातून. पण प्रत्यक्षात तुमच्याशी बोलताना मोकळेपणाने मनासारखे बोलता येतच असे नाही म्हणून वाटले. प्रत्यक्षात याने डायरेक्टली, समोरासमोर मी तुमच्याशी मोकळेपणाने म्हणजे फ्रीली होऊन मी तुमच्याशी बोलेन असे मला वाटले नाही, म्हणून मी तुम्हाला पत्र लिहत आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला पत्र लिहत आहे. मी शिकायला सांगलीला होतो. सांगली हे महाराष्ट्रातील एक शहर आहे आणि लेखक नंदू नाटेकर हे त्या ठिकाणी शिकायला होते. सांगलीत महाराष्ट्रातले हे एक गाव आहे. आमच्या शाळेला खूप मोठे मैदान होते. ते सांगतायत की आमच्या शाळेला मोठे मैदान होते. नंदू नाटेकर उनकी बचपन की यादें, उनकी स्कूल लाइफ हमसे और उनके जो नाती पोती है उनसे शेयर कर रहे हैं. उन्होंने कहा, मैं सांगली में एक महाराष्ट्र के एक छोटे गांव में, सांगली जहाँ पर मेरी पढ़ाई शुरू थी, वहाँ पर एक मेरी बड़ी स्कूल थी और उस स्कूल में एक बड़ा सा मैदान था. पास में ही एक बाग यानी एक गार्डन भी था. विद्यार्थी मित्रांनो, नंदू नाटेकर यांनी आपली शाळेची आठवण नातवंडास या पत्रातून सांगितलेली आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, लेखकांनी आपल्या शाळेच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. शाळेच्या भल्या मोठ्या या मैदानात, मैदान म्हणजे ग्राउंड, तिथे लेखक मनसोक्त खेळायचे, हुंदडायचे. हुंदडणे म्हणजे टू मूव अबाउट फ्रीली. झाडावर चढायचे, झाड पर चढते थे. पाऊस आला की त्यात चिंब चिंब भिजायचे. बारिश आने के बाद
उसमें वो पूरी तरह से भीग जाते थे। निदान सुट्टीमध्ये तरी तुम्ही तुमच्या मोठ्या शहरांमधून बाहेर पडून थंड हवेच्या गिरिस्थानावर किंवा छोट्या गावी गेले पाहिजे। लेखक नंदू नाटेकर अपने नातियों को बता रहे कि निदान यानी कमित कमी एटलीस्ट छुट्टियों के दिनों में आप उस बड़े बड़े शहरों में से निकलकर किसी गिरिस्तान यानी हिल स्टेशन आपको जाना चाहिए और वहाँ पर जाकर आपको नेचर क्या होता है वो देखना चाहिए। विद्यार्थी मित्रांनो, लेखक नंदू नाटेकर त्यांनी आपल्या नातवंडांना सांगितलेलं आहे की निदान सुट्टीमध्ये तरी तुम्ही मोठ्या मोठ्या शहरांमधून बाहेर पडून थंड हवेच्या गिरिस्थानावर जा, कोणत्या तरी हिल स्टेशनवर जा किंवा तुमच्या छोट्या गावी जा। तिथे जाऊन तुम्ही पक्ष्यांचे चिवचिवणे, थवे न्याहाळणे, थवे म्हणजे समूह, न्याहाळणे म्हणजे निरीक्षण करणे, टू ऑब्झर्व। तसेच जंगलातील विविध पशु पक्ष्यांचे आवाज ऐकणे, विविध पशूंचे म्हणजे ॲनिमल्स, विविध म्हणजे डिफरंट ॲनिमल्स, त्यांचा आवाज ऐका। हे खूप मोठे मजेशीर अनुभव आहेत। हे खूपच गमतीदार, खूपच तुम्ही वेगळेच असे अनुभव तुम्ही त्यातून घ्याल असे त्यांनी आपल्या नातवंडांना सांगितलेलं आहे। मोकळे आकाश, वाहती नदी आणि झाडे आपल्यासाठी गमतीचा नजराणा आणत असतात। नजराणा म्हणजे गिफ्ट, व्हॅल्युएबल गिफ्ट, मौल्यवान भेट आणत असतात। त्याची मजा तुम्ही घेतली पाहिजे असे नंदू नाटेकर आपल्या नातवंडांना सांगत आहेत। ते काय म्हणतात? यू शुड also at least in holidays try to break away from your big city life and enjoy being in the company of nature at a hill station or some countryside. त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही निदान सुट्टीच्या वेळेस तरी आपल्या गावी गेलं पाहिजे, नाहीतर कोणत्या तरी हिल स्टेशनवर गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी तुम्हाला निसर्ग हा बघता आला पाहिजे, बघायला पाहिजे की तुम्ही नक्की या निसर्गाची मजा कशी लुटताय ते। निरभ्र आकाश, वाहणारी नदी, झाडे झुडपे, त्यातून येणारे पक्ष्यांचे आवाज, पक्ष्यांचे चिवचिवणे, पक्ष्यांचे थवे, हे सगळं तुम्ही अनुभवलं पाहिजे। हा अनुभव खूपच वेगळा आहे असे त्यांनी आपल्या नातवंडांना सांगितलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, पुढे नंदू नाटेकर यांनी काय सांगितले आहेत ते पाहूयात। माझ्यापुरते बोलायचे, फॉर मी, तर मी अभ्यासामध्ये काही फारसा चांगला नव्हतो। फॉर मी आय वॉज नॉट व्हेरी गुड ॲट स्टडिंग, मला खेळायला मात्र आवडायचे। आय लव टू प्ले, आणि बॅडमिंटनची आवड मला लहान वयातच लागली होती। अँड आय लाईक बॅडमिंटन फ्रॉम अ यंग एज। विद्यार्थी मित्रांनो, लेखकांनी त्यांना बॅडमिंटनाची आवड ही त्यांना लहानपणापासूनच होती असे त्यांनी सांगितले। अभ्यासामध्ये त्यांना फारसा इंटरेस्ट नव्हता, त्यांना खेळामध्ये फारसा इंटरेस्ट होता। निरनिराळे चषक व ढाली घेतलेले माझे कितीतरी फोटो तुम्ही पाहिले आहेत ना, असं त्यांनी आपल्या नातवंडांना सांगितलेलं आहे। हॅव यू सीन मेनी फोटोज ऑफ माइन होल्डिंग व्हेरियस ट्रॉफीज? I was able to become a winner player only by continuous efforts. सातत्याने परिश्रम, continuous efforts मी करून प्रत्येक ह्याच्यामध्ये मी विजेता झालो। विजेता म्हणजे विनर झालो। आंतरराष्ट्रीय सामने म्हणजे इंटरनॅशनल सामन्यांमध्ये आपल्या देशाचे मी प्रतिनिधित्व केले। प्रतिनिधित्व म्हणजे रिप्रेझेंटेटिव्स। मला अर्जुन पुरस्कारही मिळाला आणि मला अर्जुन
अवॉर्ड अर्जुन पुरस्कार देखील मिळाला. माझ्या कंटिन्युअस एफर्ट्समुळे मला अर्जुन पुरस्कार देखील मिळाला. आय रिप्रेझेंटेड अवर कंट्री ऑन इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म. आय गॉट द अर्जुन अवॉर्ड. असे नंदू नाटेकर यांनी या पत्राद्वारे आपल्या नातवंडांना सांगितलेलं आहे. तुम्ही कोणता ना कोणता खेळ खेळला पाहिजे. नंदू नाटेकर यांनी आपल्या नातवंडांना काय सांगितलेलं आहे की तुम्ही देखील कोणता ना कोणता खेळ खेळलाच पाहिजे. मग तो क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन असा तुम्हाला जो कोणता खेळ आवडत असेल तो तुम्ही खेळला पाहिजे. बच्चों, जो खेल आपको पसंद है वो खेल, कोई ना कोई खेल आपको खेलना ज़रूरी है. खेळ खेळण्यामुळे आपल्याला आयुष्यात शिस्त येते. अगर हम कोई भी खेल खेलते हैं तो हमारे जीवन में हमें एक प्रकार का डिसिप्लिन आता है. कोणत्याही प्रसंगाचा सामना कसा करायचा, अगदी हरावे लागले तरी कसे हरायचे ते खेळ आपल्याला शिकवतात. जिंकलो तर जिंकण्याचा आनंदही मिळवून देतात. अगर हमें कौन से प्रसंग यानी कोई भी घटना अगर हो रही है तो उसका सामना हमें कैसे करना चाहिए, साथ में अगर हमें हारना पड़ा तो वो कैसे हारना चाहिए और खेल से हमें क्या क्या सीखना चाहिए, ये सारी चीज़ें हमें खेल ही सिखाता है. अगर हम जीते तो जीतने की खुशी कैसे होती है वो भी हमें एक खेल ही सिखाता है. ऐसे नंदू नाटेकर उनके नाती और पोतियों को बता रहे हैं. अपने इस पत्र के द्वारे वो उन्हें बता रहे हैं. वो कह रहे हैं तुम्ही कोणता ना कोणता खेळ खेळला पाहिजे. यू मस्ट प्ले अ गेम. मग तो क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन असा तुम्हाला जो कोणता आवडत असेल तो खेळ असू देत. इट कॅन बी एनीथिंग यू लाईक. क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन और एनी अदर. खेळ खेळण्यामुळे आपल्या आयुष्यात शिस्त येते. प्लेइंग स्पोर्ट्स ब्रिंग डिसिप्लिन्स इन वन्स लाईफ. प्लेइंग स्पोर्ट्स ब्रिंग्स डिसिप्लिन इन वन्स लाईफ. कोणत्याही प्रसंगाचा सामना कसा करायचा, अगदी हरावे लागले तरी कसे हरायचे ते खेळ आपल्याला शिकवतात. जिंकलो तर जिंकण्याचा आनंदही मिळवून देतात. स्पोर्ट्स टीच अस हाउ टू फेस अ सिचुएशन. अगर हमें हारना पड़े तो कैसे हारना चाहिए, अगर हम जीते तो वो कैसे जीतना आना चाहिए, ये सारे गेम्स यानी स्पोर्ट्स हमें ये सारी चीज़ें सिखाते हैं. इट गिव्स यू द जॉय ऑफ विक्ट्री. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला आणि आपल्यासोबतच नंदू नाटेकर यांनी आपल्या नातवंडांनाही आपल्याला वेगवेगळ्या खेळांचे महत्त्व पटवून दिले. खेळ आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचे आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये जर चांगले डिसिप्लिन हवे असेल तर आपल्याला ते खेळाच्या माध्यमातूनच शिकता येईल असे त्यांनी सांगितलेले आहे. एखाद्या प्रसंगाचा सामना कसा करायचा, जर हरावे लागले तरी कसे हरायचे आणि जिंकलो तरी जिंकण्याचा आनंद कसा घ्यायचा हे आपल्याला खेळच शिकवतात असे नंदू नाटेकरांनी पत्राद्वारे आपल्या नातवंडांना त्याचबरोबर आपल्यालाही सांगितलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा पाठ थोडक्यात पाहिलेला आहे आणि यातून आपण बऱ्याच काही गोष्टी पाहिलेल्या आहेत. लेखकांचे बालपण कसे गेले, त्यांची शाळा कशी होती, त्याचबरोबर त्यांना खेळांची आवड कशी त्यांच्यामध्ये निर्माण झाली हे आज आपण पाहिलेले आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.